हे वहिनी, ये 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 ये. तू चक्क इथे माझ्या रूम मध्ये. आय एम सो लकी. सुष्मिता कुठे? सॉरी, मी विसरलोच. आता ही तुझ्या बहिणीची पण रूम आहे ना? आता जो तो येणार आणि मलाच विचारणार, सुष्मिता कुठे आहे, सुष्मिता कुठे आहे. सुष्मिता कुठे? रिलॅक्स वहिनी, वॉशरूमला गेली आहे. काही काम आहे का? ही साडी द्यायची आहे तिला. मला द्या. तुला कशाला? अगं मी देईन तिला. डोंट वरी, क्रेडिट मी नाही घेणार. तूच दिली असं सांगेन. नाही नको, मी माझ्या हाताने तिच्या हातात देईन, तेच बरं. अगं मी देतो. आत्ताच गेली ती वॉशरूमला, खूप वेळ लागेल तिला. तोपर्यंत इथेच बसणार का तू? का प्रॉब्लेम आहे काही? मला काय प्रॉब्लेम असणार आहे? आधी माझं लग्न मोडलंस, आता माझ्या रूममध्ये आली आहेस. तुला ना लोकांच्या पर्सनल स्पेसमध्ये इंटरफेअर करायला खूप आवडतं. ठीक आहे, बस. ओ नो, कसं बाहेर काढू हिला? मॅडम, आजीने बोलवले, मेनू फायनल करायचा आहे. लगेच आले. हे दे तू. सुष्मिता आले की. साडी आहे, पैठणी आहे, त्याच्याबरोबर शेला आणि तिला सुटेबल मॅचिंग ज्वेलरी पण आहे. नक्की देईन वैली. कुणी आलं होतं का? हो हो, तुझी स्वानंदी ताई आली होती तुझ्यासाठी आउटफिट घेऊन. माझं न्यू आउटफिट. येस. हे आउटफिट दिलंय ताईनी. हो का? अरे पारंपरिक थीम आहे ना. हे आउटफिट कसं? कदाचित मत बदललं असेल तिचं. तू घाल बिंदास. स्वानंदी ताईने दिले ना, प्रेमाने. हो, पण काय करू मी ड्रेसअप करून? तुम्ही तर माझ्याकडे बघत पण नाही. सुश, तू अजून राग धरून बसलीस. नाहीतर काय, तुम्हाला मगाशी ते फायलर मागत होते ते पण तुम्ही दिलं नाहीत. किती रोडली बोललात माझ्यासोबत. ओके, सॉरी. हे बघ, माझं वर्कआउट करत असताना ना फोकस खूप असतो. मग कुणी मला डिस्टर्ब केलं की नाही आवडत. पण तू घाल, छान दिसेल तुला. मला तुला या आउटफिटमध्ये बघायला खूप आवडेल. रिअली? पण मग बाकीचे काय बोलले तर? बोलू दे ना. तुझा नवरा कोण आहे? तुम्ही. मग नवऱ्याला काय आवडेल ते महत्वाचं की बाकी काय म्हणतील ते महत्वाचं? तुम्ही काय म्हणाल ते महत्वाचं. एक्झॅक्टली. तुझ्या नवऱ्याला आवडतं ना, मग बाकीच्यांचा विचार करायचा नाही. आणि जर कोणी विचारलं तर सांगायचं स्वानंदी ताईने सांगितलं होतं. नक्की सूट होईल ना मला हे? ऑफकोर्स. खूप हॉट आणि ब्युटिफुल दिसशील तू. खरंच? हो. ठीक आहे, मी ड्रेसअप करून येते. हा, तुम्ही माझ्याकडे बघतच राहाल आणि नंदुताईकडे कोणी बघणारच नाही. आता येणार पार्टीमध्ये खरी मजा. त्याशी बोलण्यात काही अर्थच नाही. माझ्या बरोबर बोलण्यात तुम्हाला काहीच अर्थ वाटत नाही. पण तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही जरा अति करताय? सुष्मितानं लग्न केलंय रीतसर. काय गुन्हा केलाय तिने? कुटुंबाला फसवून लग्न केलं तिनं. आणि हा गुन्हा जरी नसला ना तरी कौतुक वाटावं किंवा अभिमान वाटावा असं काही नाही. उलट लाजच वाटायला हवी तिला. लाज वाटायची काय गरज आहे? रीतसर लग्न केलंय की नाही तिने? मग आणि सगळ्याची माहिती मला होतीच की.
मग फसवण्याचा प्रश्न येतोयच कुठे? तू म्हणजे अख्खं कुटुंब आहे का ग? हा? तुम्ही ना मला शब्दात अडकवू नका आणि विषय तर अजिबात भरकटवू नका. तुम्ही रिसेप्शनला येणार आहेत की नाही तेवढं फक्त सांगा. नाही येणार, जा. यावं लागणार. याही आहेत ते तुमचे. तुमच्या या असल्या आडमुठेपणामुळे सुष्मिताला नको नको ते ऐकून घ्यायला लागलं तर मग कसं होणार सांगा बघू. तुम्हाला आवडो किंवा न आवडो, लग्न तर झालेलं आहे. नवरीच्या घरचेच आले नाहीये तसं म्हटल्यानंतर ते चुकीचं नाही का दिसणार? चूक काय आणि बरोबर काय याविषयी तर तू बोलूच नकोस. का? ते शोभतही नाही तुला. तू आजपर्यंत केलेल्या चुका जर मी वाचायला लागलो ना तर वेळ कमी पडेल, कळलं का? वाचू का पाढा तू केलेल्या चुकांचा? देवा, तुम्ही ना नेहमी माझ्या चुकांवरच घसरत असता. मी किती वाईट आहे, मला कशी अक्कल नाहीये, मी किती मूर्ख आहे हे दाखवण्याला तुम्हाला खूप आवडतं है ना? जाऊ दे, सोडा, जाऊ दे. तुम्ही येऊच नका ना. कशाला येताय? मी जाईन एकटी. नाहीतरी उपकार केल्यासारखे तुम्ही येणार आणि 4 चौघांमध्ये माझा पाण उतारा करणार है ना? त्यापेक्षा मी एकटीच जाते. मला माझ्या मुलीच्या आनंदात सहभागी व्हायचंय. मला तिची काळजी वाटते. ठीक आहे, तुम्ही बसा स्वतःचे हट्ट कुरवाळत. सहन करायचं म्हणजे ते किती सहन करायचं, त्याला पण काही मर्यादा आहेत की नाही? नुसतं बोल बोल बोलत असतात. बाबा बाबा, बाबा आर यू ओके? बाबा मी खरं तर ना मुद्दाम बाहेर नाही आलो, कारण आईचा आरडाओरडा सुरू होता हो. बरं केलं, नाहीतर ती अजून चेकाळली असती. तुम्ही खरंच रिसेप्शनला नाही येणार आहात? काय करू येऊन बाळा? हा, ज्या मुलीनं लग्न करायच्या आधी स्वतःच्या बापाला सुद्धा विचारलं नाही, अशा मुलीच्या रिसेप्शनला येऊन मी काय करू? हा, सांग ना तूच. हे बघा, आम्हाला असं वाटतंय की आपण गेलो पाहिजे. तुम्ही असा विचार करा ना की तिथे तिथे नंदुताई ना एकटी आहे. तिला हे सगळं हँडल करायला खूप कठीण होत असेल, आणि त्यात जर ही आई गेली तर अजून प्रॉब्लेम्स होतील बाबा, अजून गोष्टी चिघळतील. त्यामुळे ॲटलिस्ट नंदुताईसाठी आम्हाला असं वाटतंय की आपण जायला हवं. आय अग्री. आय थिंक वी शुड गो. बाबा, बाकी कोणासाठी नाही तर ॲटलिस्ट नंदुताईसाठी तरी आपल्याला जायला हवं. स्वानंदी मॅडम, चला, खाली पाहुणे यायची वेळ झाली असेल. काय झालं? काय बघताय? मी हो नाही नाही, मी काहीच बघत नव्हतो. मी काय बोलताय तुम्ही? तुम्ही अगदी रोखून बघत होतात माझ्याकडे. नाही नाही, असं काहीच नाही. बघत होतात. अहो. काय झालंय? हे हे अति झालंय का थोडंसं? मला ना वाटतच होतं. मी बदलू का पटकन साडी? नाही, नको. अहो, पण मग तुम्ही रोखून का बघत होतात? नाही, मी नव्हतो बघत. सांगा ना, खरंच अति झालंय का? बदलू का ही साडी? नाही नाही, का? रंग जरा भडक वाटतोय का? त्यात रिसेप्शन सुष्मिता आणि अंशुमन साहेब. असं नको तिलाही वाटायला ना मी खूपच तयार झाले. तर मग मी पटकन बदलूनच टाकते मला वाटतं. हो ना? काय झालं? असे का बघताय? काय काय करू मी? बदलू ना साडी? नाही बरं वाटत आहे ना? नकोच ते, मी साडी बदलूनच येते.